लाईफ विथ रुटीनमध्ये मी रुटीन तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओत. तर सकाळी घरी असताना माझ्यासोबत झालं असं स्कॅम की मला सकाळीच तेजा कॉल करून बोलतो की तुझी शेगावची तिकीट बुक झाली आहे तर तुला यावंच लागेल. तर मी पण शेगावची तिकीट कशाला वेस्ट करायची म्हणून मी रेल्वे स्टेशनला पोचलो. रेल्वे स्टेशनला पोचताच आमचे सगळे मित्रमैत्रिणी सगळे रेल्वे स्टेशनमध्ये मस्त बसून होते. त्यानंतर ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये आम्ही बसलो. ट्रेनमध्ये बसल्यानंतर लगेच सगळ्यांना भूक लागली तर मग सगळ्यांनी आपापलं जे डब्बा आणलं होतं ते मस्त आम्ही शेअर करून सगळ्यांनी आम्ही खाऊन घेतलं. आणि असं ट्रेनमध्ये खायची अशी एक वेगळीच मज्जा येते. सगळे मित्रमैत्रिणी सगळे मिळून आम्ही मस्त खाल्लं. त्यानंतर लगेच खाल्ल्यानंतर मग आमची मज्जामस्ती चालू झाली. मज्जामस्ती म्हणजे एकदम भारी लेवलला मज्जामस्ती आमची चालू होती. एकदम मस्त गाणे लावायचे आणि मस्त नाचायचं. आमची मज्जामस्ती बघून खाली असलेली छोटीशी बाळ पण मस्त खुश झाली. त्यानंतर मग सगळे रील बनवायला लागले. तर फायनली मज्जामस्ती करत आम्ही शेगाव स्टेशनला पोहोचलो. शेगाव स्टेशनला पोहोचल्यानंतर भक्तांसाठी स्पेशली बस सेवा सुरू असते जे की विसावापर्यंत जाते. तर आम्ही पण त्या बस सेवेने विसावापर्यंत आलो. तिथे आल्यानंतर आम्ही सगळे आमचे डॉक्युमेंट्स वगैरे देऊन आम्ही 70 रुपयामध्ये पर इच कॅन्डिडेट राहायची सोय भेटली. उद्या गुरुवार असल्यामुळे सगळे रूम्स अवेलेबल नव्हते. त्यामुळे मग आम्हाला हॉलमध्ये शिफ्ट केलं. हॉलमध्ये आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालो आणि मग बाहेर निघालो थोडंसं बघायसाठी विसावा कसा आहे. मग बघितलं. गार्डनमध्ये आम्ही थोडी मज्जामस्ती केली. त्यानंतर परत आलो आराम केल्यानंतर मग सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर कोणाची तयारी झाली कोणाची तयारी नाही झाली ते आम्ही सगळे बघत होतो. आणि इकडे चैतन्य मस्त मॉइश्चरायझर लावून आपली तयारी कंप्लीट केला. त्यानंतर हा आपलं हॉलच्या बाहेरचा ओव्हरव्ह्यू. हॉलच्या बाहेरच एक टॉयलेट बाथरूमची सोय होती आणि भक्तांसाठी मस्त गरम पाण्याची सोयसुद्धा होती. म्हणजे सगळ्यांनी गरम पाण्याने आंघोळ करून जाऊ शकत होतो. आणि मस्त आम्ही गरम पाण्याने आंघोळ वगैरे करून निघलो. आणि ॲज ऑलवेज आपले तेजस भाऊ त्यांना नेहमीच जायचं असते बाथरूम. फायनली आमची पूर्ण तयारी झाली आणि आमचे रेस्ट ऑफ द ग्रुप आलेलं होतं ऑलरेडी. तर मग आम्ही येऊन इकडे वाट बघत होतो सगळ्यांची. मग आपले ओम भाऊ तर काय एकदम भगवा रंग बघून बजरंग दलचे अध्यक्ष दिसले. त्यानंतर थोड्या वेळानंतर हे दिसली श्रींची पालखी जात होती. त्यामुळे मग आम्ही पण मोटिवेटेड झालो आणि म्हटलं की जाऊ दे आज आम्ही बसनं न जाता आम्ही पायी जायचं श्रींच्या दर्शनासाठी म्हणजेच गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. तर मग आम्ही निघालो पायी. जसं विसाव्याच्या बाहेर पडलो तसं दिसलं आम्हाला चहाचं दुकान. तर चहाच्या दुकानात गेलो. तेजस भाऊने आम्हाला काय चहा स्पॉन्सर केलं. चहा तर एकदम मस्त होतं भारी टेस्टमध्ये. तर मी पण थोडंसं हात मारून घेतलं चहा बनवण्यावर. आणि सगळे आमचे ओव्हरऑल आमचा ग्रुप बसला होता. सगळ्यांनी ओव्हरऑल आम्ही सगळ्या मस्त चहा पिऊन घेतलं. चहाची टेस्ट एकदम भारी होती आणि चहावाला भाऊ पण एकदम मस्त होता. चहा पिऊन झालं आणि मग आम्ही निघालो परत मंदिराकडे जायला. जवळपास 2-3 किलोमीटर तर आम्हाला पायी जावंच लागत होतं. तर मंदिराच्या मेन गेटला पोचताच आम्हाला तिथं बघायला भेटलं एक छोटीशी माऊली. त्याने आम्हाला टीका लावला आणि टीका वगैरे लावून आम्ही मग मस्त मेन गेटला पोचलो. तर हा होतं श्रींचे मेन गेट म्हणजेच गजानन महाराज मंदिराचं मेन गेट. मेन मंदिरमध्ये आम्ही एंटर केल्यानंतर पूजेचं सामान वगैरे घेतलं. त्यानंतर मग आम्ही मेन मंदिरमध्ये आलो. मेन मंदिरमध्ये येतच आपल्याला बघायला भेटलं ही एकदम गर्दी. आणि हा होता मेन एंट्रन्स. तिथे आम्ही आमचे सगळे चप्पल वगैरे ठेवले बॅग सबमिट केलं आणि एकदम भारी सोय होती. सगळे जी होती फ्री ऑफ कॉस्ट होती. मंदिरामध्ये मी जेवढं काही शूट करू शकत होतो तेवढं तर मी शूट केलं. ओव्हरऑल आतमध्ये परमिशन नव्हती शूट करायची. तर मग मी जेवढं शूट करू शकत होतो तेवढं शूट केलं. तर मग श्रींच्या दर्शनाकडे जायसाठी मग आम्ही निघालो. ही होती ओव्हरऑल ॲक्च्युअल जी भक्तांची रांग होती ती. त्यामध्ये आम्ही लाईनीत लागलो आणि जाता ही रोशनी आणि तेजस्विनी. मग आम्ही मस्त लाईनीमध्ये लागलो. दर्शन घेतल्यानंतर दर्शनामध्ये मी शूट करू शकत नव्हतो कारण की ॲक्च्युली तिथं शूट करायला परवानगी नव्हती. त्यामुळे मग मी शूट काही करू शकलं नाही. त्यानंतर हे भक्तांनी बघू शकता की भक्तांनी कसे लोटांगण घालत आपली मन्नत पूर्ण करताय. त्यानंतर मग आम्ही आलो प्रसादालयामध्ये आम्ही मस्त लाईनीत लागलो प्रसादाचा आनंद घ्यायसाठी. हे प्रसाद होता. प्रसादामध्ये झुणका आणि भाकर तर कॉमन असते जे की गजानन महाराजांच्या मंदिरमध्ये कुठेही झुणका आणि भाकर मिळते. तर प्रसाद खाण्याचे आनंद किंवा प्रसादाचा टेस्ट हे व्यक्त करताच येणार नाही. प्रसाद खाल्ल्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो आणि बघायला भेटला हे आजी जे की प्रसाद खाल्ल्यानंतर मस्त पानचा आस्वाद घेत होते. त्यानंतर आम्ही आलो मेन एंट्रन्सला आल्यानंतर आम्ही सगळे फोटोज वगैरे क्लिक करून घेतले. त्यानंतर मग आम्ही ओव्हरऑल शेगाव दर्शनासाठी मग आम्ही एक कॅब आणि एक ऑटो बुक केलं.
तर मग कॅब आणि ऑटोमध्ये बसून आम्ही निघालो. तर फर्स्ट प्लेस होता आमचं कृष्णाजी पाटील माडा. तर यामध्ये एक माडा पण होता आणि एक शिवमंदिर पण होतं. कृष्णाजी पाटील माडा बघितल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या प्लेसला गेलो. दुसऱ्या प्लेसचं नाव होतं नागझरी मंदिर. नागझरी मंदिर हे जरा शेगावपासून लांब होतं, बट आम्ही ऑटो करून गेलो त्यामुळे आम्हाला व्यवस्थितपणे आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिरामध्ये एक कुंड पण होतं, कुंड पण बघून घेतलं. कुंड बघितल्यानंतर मग आम्ही श्री सिद्धी महालक्ष्मी मंदिर पण बघून घेतलं. रिस्ट्रिक्शन्स कारणाने जास्त शूट करू शकलं नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं कॅप्चर करायचा प्रयत्न केलं आणि आम्ही परत मग निघालो आमच्या विसाव्याकडे जायला. विसाव्याची बस लागलेली होती, विसाव्याच्या बसमध्ये बसलो. जाता जाता आम्हाला रस्त्यात लागली भूक. मग आम्ही थोडंसं नाश्ता करून घेतलं, सगळ्यांनी नाश्ता केलं. नंतर आम्ही आलो आपल्या विसावामध्ये आलो, जरासं फ्रेश वगैरे झालो, आराम वगैरे केलं. त्यानंतर मग आम्ही थोडंसं मौज मस्ती करायसाठी मग थोडंसं विसाव्याच्या गार्डनमध्ये बसलो. त्यानंतर तिथे थोडेसे गेम्स वगैरे खेळले आणि त्याच रात्री मग आम्ही परत जायला निघालो आणि मग आम्ही सकाळीच पोचलो. तर सकाळीच पोचल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये झोप एकदम भरलेली होती. तरी पण आम्ही एकदम फायनली आम्ही शेगावची ट्रिप आम्ही कंप्लीट केलं आणि एकदम खूप भारी मजेत आम्ही आमची शेगावची ट्रिप कंप्लीट केलं. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्यासोबत जोडून राहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.